आता आपण शिकणार आहोत पार्ट ऑफ स्पीच. त्यातील पहिला आहे नाऊन. नाऊन म्हणजे अ नेम ऑफ थिंग, ॲनिमल, पर्सन, प्लेस इज कॉल्ड नाऊन. म्हणजे वस्तूचे, प्राण्याचे, माणसाची, जागेचे म्हणजे ठिकाणाचे नावं याला नाम असे म्हणतात. एक्झाम्पल बघूयात. प्रणेश, वृश्चिक, मंकी, मँगो, जलगॉन, कॅट, नाशिक, ॲपल हे सगळे नाऊन आहेत. त्यापुढील आहे प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज इन प्लेस ऑफ नाऊन. म्हणजे नामाच्या ऐवजी जे वापरले जाते ना त्याला प्रोनाऊन असे म्हणतात. ही इज अ बॉय. आता ही इज अ बॉय हीच्या जागी कोणाचं तरी नाव आहे, समोरचा व्यक्ती त्याला ही म्हणतोय. म्हणजे राम आहे नाव, तर रामाच्या जागी जर आपण ही यूज केलं तर ही हे प्रोनाऊन आहे आणि राम हे नाऊन आहे. हे काही प्रोनाऊन आहेत. आय म्हणजे मी, यू तू तुम्ही, ही तो, शी ती, इट ते, वी आपण, वी आम्ही, दे आपण, दे ते. Verb. A verb is a word that expresses an action, a state or an occurrence. Verb म्हणजे क्रियापद. कोणती क्रिया घडते त्याला वर्ब असे म्हणतात. कोणतीही कृती. Adverb. An adverb is a word that modifies a verb, an adjective or another adverb. क्रियाविशेषण. वर्बबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब असे म्हणतात. विशेष माहिती सांगतो तो वर्बबद्दल आपल्याला, जसं फास्ट, व्हेरी. शी सिंग्स ब्युटिफुली. ती गाते, पण कशी गाते? ब्युटिफुली, सुंदरपणे. तर ब्युटिफुली हे ॲडवर्ब आहे. ॲडजेक्टिव्ह. ॲन ॲडजेक्टिव्ह इज अ वर्ड दॅट डिस्क्राइब्स और क्वालिफाईज अ नाउन और प्रोनाउन. आय हॅव 3 बुक्स. बुक्स आहेत, पण किती आहेत? गुण, संख्या हे दाखवणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. 3 हे या सेंटेन्समध्ये ॲडजेक्टिव्ह आहे.